हा म्हटलं आपण पहिलं प्रकरण जे आहे ते सुरू केलेलं आहे आणि आज पहिल्या प्रकरणाचा शेवटचा भाग आपण पाहत आहोत. याच्या अगोदर आपण जे वेगवेगळ्या टेस्ट टाकलेल्या आहेत त्या टेस्ट जे आहे ती मला वाटतं काही टेस्ट ज्या आहेत त्या जवळपास 60-65 मुलांनी सोडवलेल्या आहेत. परंतु नंतर जी मी टेस्ट टाकली परवा शुक्रवारी, तर ती टेस्ट जी आहे ना त्याच्यामध्ये बऱ्याच मुलांनी अजून सहभाग घेतलेला नाहीये. ओके, सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे, या टेस्ट सोडवल्या पाहिजे. कारण अजून कॉलेज काय सुरू होण्याची लक्षणं दिसत नाहीये. जवळपास दिवाळीच्या नंतर कॉलेज सुरू होण्याची शक्यता आहे. आणि जर वेळेअभावी शासनानं जर सांगितलं, शासनानं किंवा आपलं जे बोर्ड आहे या बोर्डानं जर डिक्लेअर केलं की एक सेमिस्टर शिकवायचं त्याच्यावरच एक्झाम घ्यायची, आणि जर तुम्ही त्या एक सेमिस्टर जे आहे तर त्याचा अभ्यास तर केलेला पाहिजे की नाही. म्हणून आपण जे व्हिडिओ तयार करून टाकतोय ते व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही पाहिले पाहिजेत. त्या ज्या टेस्ट आहेत त्या सोडवलेल्या असल्या पाहिजेत. आता आपण काही पीपीटी पण टाकतोय, म्हणजे त्या प्रकरणातली जी महत्वाची मुद्दे आहेत ते मुद्दे सुद्धा आपण त्या ठिकाणी टाकत असतो. तर ते तुम्ही ते जे आहेत ते सोडवले पाहिजे. ओके, आणि म्हणून या मुद्द्यांना या ठिकाणी तुम्ही त्याची वहीमध्ये नोंद केलेली असली पाहिजे. ओके, आता आपण पहिलं प्रकरण जे आहे ते आता आपलं हा जो शेवटचा भाग आहे त्याला आपण सुरुवात करणार आहोत. या पहिल्या प्रकरणातला हा 5वा भाग आहे. बघा या ठिकाणी लिहिलेलं तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, हा 5वा भाग आहे. शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिक वाद, म्हणजे शीतयुद्ध संपल्यानंतर ज्या प्रादेशिक वाद जो निर्माण झाला, जी प्रादेशिक वादाची जी गोष्ट आहे त्या ठिकाणी आपण त्याचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. आता शीतयुद्धाच्या नंतर ज्या काही आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासातील जो महत्वाचा विषय आहे तो म्हणजे प्रादेशिक वाद. आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे देशांतर्गत जे संबंध असतात, देशांच्या अंतर्गतली जे नातेसंबंध रिलेशनशिप तयार झालेली असते, यामध्ये प्रादेशिक वाद जो आहे तो या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आता बघा, एखादी संघटना जी आहे, प्रादेशिक संघटना निर्माण करण्यासाठी अनेक देश एकत्र येतात आणि मग अशा पद्धतीची संघटना जी आहे ती निर्माण होत असते. जसं तुमचं बघा, मुलांचं किंवा मुलींचं मित्रांचा ग्रुप असतो. ओके, मित्र कोण असतो आपला, की ज्याच्याशी आपले विचार जमतात, ज्याला आपले विचार पटतात, त्याचे विचार आपल्याला पटतात, अशालाच आपण काय करतो, आपला मित्र म्हणून त्या ठिकाणी त्याच्याशी नातं डेव्हलप करत असतो. ओके, देशांच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. एखाद्या देशाबरोबर त्या देशाचे विचार जर आपल्याला पटत असतील तर आपण त्याच्याशी मैत्री करत असतो. उदाहरण जर पाहायचं झालं तर पाकिस्तान बरोबर भारताची मैत्री होईल का, होते का? हॅलो, पाकिस्तान बरोबर नाही होणार. चीन बरोबर आपली मैत्री होईल का भारताची? नाही होणार, कारण ज्या देशाशी आपले जे विचार आहेत ते पटत नाहीये, विचारांमध्ये मतभिन्नता आहे, अशा देशाबरोबर आपण मैत्री कधीच करणार नाही. जसं एखाद्या मुलाबरोबर समजा त्याचे विचार पटत नसतील तर आपण त्याला मित्र म्हणणारच नाहीये. आणि म्हणूनच ज्या देशांची जी संघटना असते, मैत्री जी असते ती विचारांवर आधारित असते. आणि म्हणून अशी मैत्री होत असताना त्या ठिकाणी काही मुद्दे जे आहेत ते महत्वाच्या मुद्द्यांचा त्या ठिकाणी विचार केला जातो. आणि म्हणून एखादी प्रादेशिक संघटना, रिजनल ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणूया, अशी प्रादेशिक संघटना स्थापन होत असताना या ठिकाणी स्लाइड मध्ये रेड अक्षरामध्ये दिसतंय बघा तुम्हाला, की एखादी प्रादेशिक संघटना ही निर्माण होत असताना समान अशा पद्धतीची राजकीय, आर्थिक, वैचारिक आणि भौगोलिक तत्व जे आहेत ते असले पाहिजे.
म्हणजे राजकीय पातळीवरचे विचार जे आहे ते एकमेकांशी जुळले पाहिजे, विचारांच्या ठिकाणी मतभेद नको. आर्थिक हितसंबंध जे आहेत ते समान असले पाहिजे. ओके. आणि वैचारिकता मी म्हटल्याप्रमाणे की विचार जे आहेत ते एकमेकांना पटले पाहिजे, विचार जुळले पाहिजे. आता एका मुद्द्याचा आपण विचार करूया की एखादी प्रादेशिक संघटना ही निर्माण होत असताना राजकीय दृष्टिकोनातून त्याचे विचार पटले पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे लोकशाही स्वरूपाचं शासन आहे भारतामध्ये. ओके. आणि अशा लोकशाही राष्ट्रांबरोबर आपली जी मैत्री आहे ती त्या ठिकाणी पटकन जमते. याचा अर्थ असं नाहीये की दुसऱ्या शासन पद्धती बरोबर आपली मैत्री होणार नाही असं नाहीये. भारताचा रशिया सुद्धा मित्र आहे, परंतु पहिलं प्राधान्य दिलं जातं की त्या ठिकाणची जी शासन पद्धती आहे ती त्या एक समान अशा पद्धतीची जर शासन पद्धती असेल तर त्या ठिकाणी विचार जे आहे ते पटकन जुळतात. दुसरी गोष्ट, दुसरा मुद्दा या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे आर्थिक म्हणजे पैशाच्या बाबतीमध्ये. आता एखादा देश खूप गरीब आहे बघा, खूप म्हणजे अगदी अविकसित आहे, आणि एखादी महासत्ता आहे, त्यांची मैत्री होईलच असं काही सांगता येत नाही. कारण एखादा आपण म्हणूया की अगदी फुटपाथवर राहणारा माणूस आणि देशातला एखादा अब्जाधीश किंवा कोट्याधीश असलेला माणूस यांची मैत्री होईल का? नाही होणार. कारण त्यांचे हितसंबंध वेगळे आहेत, आर्थिक हितसंबंध वेगळे आहेत. जो अतिशय गरीब आहे त्याला त्या ठिकाणी अन्न, वस्त्र, निवारा या त्याच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे, या अशा पद्धतीची त्याची एक प्रकारची सतत धडपड सुरू असते. कारण त्याला काय करायचंय, आपलं आर्थिक ज्या गरजा आहेत, मूलभूत गरजा आहे, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण, या गरजा पूर्ण व्हाव्यात अशा पद्धतीची अपेक्षा त्याची असते. आणि जो अगदी कोट्याधीश किंवा आपण अब्जाधीश माणूस म्हणूया की जो खूप श्रीमंत आहे जगामध्ये, तर असा माणूस त्याचे विचार वेगळे आहेत. त्याला एखादी इंडस्ट्रीज ओपन करायची असेल, त्याला एखादा उद्योग उभारायचा असेल, अशी त्याचे विचार आहेत. आणि म्हणून समान आर्थिक जर हितसंबंध असतील तर अशा प्रादेशिक संघटना ज्या आहेत त्या निर्माण होत असतात. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे मी तिसरा मुद्दा या ठिकाणी वैचारिक म्हणजे विचार जे आहे ते एकमेकांना पटले पाहिजे. जर विचार पटत नसतील तर त्या ठिकाणी मैत्री होणार नाही, आणि त्या ठिकाणी अशी प्रादेशिक संघटना जी आहे ती निर्माण होणार नाही. आणि आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे भौगोलिक तत्व जे आहे, म्हणजे एका भौगोलिक विभागात असेल तर मैत्री पटकन होते. उदाहरण आपण पाहायचं झालं तर आपल्याला अनेक उदाहरणं सांगता येईल बघा. इथं सार्क संघटनेचं उदाहरण घेऊया आपण. सार्क संघटना आपण पुढे बघणारच आहोत. सार्क संघटना, काय नाव आहे सार्कचं? साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉपरेशन, म्हणजे दक्षिण आशियाई क्षेत्रीय संघटना. अगदी नावातच आहे बघा त्याच्या, की दक्षिण आशिया खंडातला जो दक्षिणेतला भाग आहे त्याच देशांची ही मैत्री, ही संघटना स्थापन झालेली आहे. आणि म्हणून अशी एखादी प्रादेशिक संघटना जी आहे ती भौगोलिक तत्वावर देखील निर्माण होत असते. मग अशा ज्या संघटना असतात, या संघटना बांधत असताना त्यांच्यामध्ये भौगोलिक समानता असणं आवश्यक आहे. व्यावहारिक आणि संसाधनाची जी साधनं आहेत ती त्या ठिकाणी अशा मुद्द्यांचा विचार महत्वाचा ठरतो. संसाधनाची साधनं म्हणजे काय, तर दळणवळणाची साधनं असतील, ऊर्जा स्रोत असतील, आरोग्यविषयक व्यवस्था असेल, अशा गोष्टी त्या ठिकाणी महत्वाच्या ठरतात. म्हणजे समान विचारसरणी व आर्थिक हितसंबंध या मुद्द्यावर प्रादेशिक संघटनांची निर्मिती ही होत असते. कुठले कुठले दोन मुद्दे आहेत बघा, लक्षात येत आहेत का तुमच्या? की कुठले दोन मुद्दे? तर अशा देशांच्या बाबतीमध्ये त्यांची विचारसरणी समान असायला पाहिजे आणि आर्थिक हितसंबंध सुद्धा समान असणं आवश्यक आहे. आणि म्हणून अशी ही प्रादेशिक संघटना जी आहे ती त्या ठिकाणी निर्माण होत असते. आता या ज्या प्रादेशिक संघटनेच्या बाबतीमध्ये आपण एक आशिया आणि आफ्रिकेतील ज्या प्रादेशिकवादाच्या ज्या प्रादेशिक संघटना ज्या आहेत त्या राजकीय त्या ठिकाणी मुद्दा त्या ठिकाणी महत्वाचा आहे. आता आशिया आणि आफ्रिका खंडातील जे देश आहेत ते राजकीय प्रश्नावर चर्चा करतायत. राजकीय प्रश्न म्हणजे आपल्याकडे शासन पद्धती कुठली, आशियामधले लोक ज्या देश आहेत ते
त्या ठिकाणी त्याचा विचार करतात, आफ्रिकेतले देश त्याचा विचार करतात. पण ह्या आशिया आणि आफ्रिका या खंडातील देशांपेक्षा युरोप खंडातले जे देश आहेत ते त्या ठिकाणी शासन पद्धतीचा न विचार करता फक्त आणि फक्त आर्थिक समन्वयाला प्राधान्य देतात. दोन गोष्टी तुमच्या लक्षात या ठिकाणी येत आहेत का बघा. म्हणजे आशिया खंडातला देश असेल, आफ्रिका खंडातला देश असेल, असा देश एखादी प्रादेशिक संघटना जी आहे ती निर्माण करत असताना राजकीय मुद्दा त्या ठिकाणी विचारात घेत आहेत. ओके, म्हणजे शासन पद्धती कशी, त्या ठिकाणी राज्यकारभार कसा चालतो वगैरे याचा विचार केला जातो. परंतु युरोप खंडामध्ये त्यांना एकमेकांच्या शासन पद्धतीचं कुठलंही घेणं देणं किंवा कर्तव्य नसतं. तर त्यांना फक्त आर्थिक समन्वय त्या ठिकाणी करून आणणं हे त्या ठिकाणी महत्वाचं असतं. आर्थिक समन्वय म्हणजे एकमेकांच्या बाबतीमध्ये फक्त एकमेकांना मदत करणं, प्रगती करणं आणि विकासाचं उद्दिष्ट गाठणं, अशा पद्धतीच्या या युरोपीय प्रादेशिक संघटना ज्या आहेत त्या निर्माण झालेल्या आहेत असं आपल्याला दिसून येतं. आता या ठिकाणी आपण जो युरोप मधल्या ज्या काही संघटना आहेत या संघटनेच्या बाबतीमध्ये काही उदाहरणं आपण युरोप मधली आपण पाहणार आहोत. युरोप मधली जी पहिली एक प्रादेशिक संघटना आहे ती म्हणजे युरोपीय कोळसा पोलाद समुदाय. ही 1951 साली स्थापन झालेली संघटना आहे बघा, 1951. आणि युरोप मधली सगळी राष्ट्र त्यामध्ये बहुतांशी सहभागी झालेली आहेत. आणि त्यांचा हेतू काय आहे तर नावातच आपल्याला दिसतंय बघा की कोळसा आणि पोलाद एकमेकांना त्यांची देवाणघेवाण करणं आणि औद्योगिक प्रगती ही साधणं हा महत्वाचा उद्देश आहे. कारण आपण पाहतोय की युरोप खंडामध्ये जी औद्योगिक क्रांती झाली आणि त्या औद्योगिक क्रांतीतून त्या देशांनी, युरोप खंडातल्या देशांनी आपली प्रगती करून घेतली आणि युरोपातले जे देश आहेत ते आज विकसित राष्ट्र म्हणून आज जगामध्ये मोठ्यापणानं मिरवताना दिसत आहेत. कारण त्याचं कारण असं आहे की एकमेकांना त्यांनी कोळसा आणि पोलाद या अशा पद्धतीच्या वस्तूंची देवाणघेवाण केली, औद्योगिकरण केलं, इंडस्ट्रियलायझेशन ज्याला आपण म्हणूया, हे औद्योगिकीकरण झालं आणि 1951 पासून ही संघटना काम करताना दिसून येते. दुसरं उदाहरण या ठिकाणी आहे बघा युरोपच आहे की युरोपीय आर्थिक समुदाय ही 1957 साली ही संघटना स्थापन झाली आणि जे युरोप मधील राष्ट्र आहेत अशा राष्ट्रांना आर्थिक स्वरूपाची मदत करणं, फक्त पैशाच्या बाबतीमध्ये मदत करणं, आणि अशी मदत केल्यामुळं त्या देशांची प्रगती ही निश्चितपणे झपाट्याने होत गेलेली आहे. तिसरी संघटना आहे ती म्हणजे युरोपीय अणुऊर्जा संघटना. अणुऊर्जा, कारण अणुऊर्जेच्या साह्यानं आपण औद्योगिक प्रगती करू शकतो आणि म्हणून अशा पद्धतीनं अणुऊर्जेची जी देवाणघेवाण आहे ती करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि म्हणून युरोपीय अणुऊर्जा समुदाय जो आहे तो 1958 साली निर्माण झालेला आहे. आता या ज्या संघटना आहेत या संघटना अशा पद्धतीनं म्हणजे 51, 57 आणि 58 या साली ज्या निर्माण झालेल्या आहेत. आता 1960च्या सुमारास आशियामध्ये सुद्धा प्रादेशिक सहकार्य निर्माण करण्यासाठी काही ज्या संघटना आहेत त्या निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे आतापर्यंत आपण ही 3 उदाहरणं जी पाहिली ती युरोप मधली होती, परंतु आता या आशियामधल्या ज्या संघटना आहेत या संघटनेच्या बाबतीमध्ये एक आपण उदाहरण पाहणार आहोत म्हणजे आसियान या संघटनेचं. आसियान ही जी संघटना आहे ही 1967 साली स्थापन झाली आणि आशियामधील जी राष्ट्र आहेत या राष्ट्रांना एकमेकांशी मदत करण्याचा हेतू या संघटनेचा आहे. आसियान ही संघटना जी आहे ती 1967 साली स्थापन झाली आणि आसियान या संघटनेला मराठीमध्ये म्हणतात दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्र संघटना. बघा, आशिया खंडातलेच दक्षिणेतली राष्ट्र पण त्यातल्या त्यात पूर्वेकडची राष्ट्र जी आहेत ही राष्ट्र या संघटनेची सभासद असलेली आपल्याला दिसून येत आहेत. यानंतर 1960 साली नाटो नावाची एक प्रादेशिक संघटना निर्माण झाली आणि त्याला नाटो संरक्षण असं म्हटलं जातं कारण संरक्षणासाठी ही संघटना निर्माण झालेली आहे. म्हणून ही नाटो संघटना जी आहे, नाटो या संघटनेचा लॉंग फॉर्म पाहायचं झालं
तर नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन किंवा नाटो अशा पद्धतीनं या संघटनेला ओळखलं जातं. आणि संरक्षण बाबीवर या संघटनेनं लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि ही संघटना एकमेकांना नाटो मधील जे देश आहेत त्यांना नॉर्थ अटलांटिक ट्रिटी या देशांना त्या ठिकाणी सहकार्य करताना दिसून येते. आता ह्या ज्या संघटना आहेत या महत्वाच्या प्रादेशिक संघटना ज्या आहेत या प्रादेशिक संघटनांची आपल्याला या ठिकाणी माहिती बघायची आहे. आता महत्वाच्या प्रादेशिक संघटनांमध्ये एक महत्वाची पहिली प्रादेशिक संघटना म्हणजे मगाशी आपण उल्लेख केल्याप्रमाणे ती म्हणजे युरोपीय संघ ही एक महत्वाची प्रादेशिक संघटना आहे. ओके. आता दुसऱ्या महायुद्धानंतर आर्थिक सहकार्य आणि व्यापारामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीनं या संघटनेची स्थापना झालेली आहे. म्हणजे युरोप खंडातली जे देश आहेत ते एकत्र येऊ लागले आणि एकत्र येण्यामागं संघटना स्थापन करण्यामागं जे प्रमुख कारण होतं ते म्हणजे व्यापारामध्ये वाढ करणं हे खऱ्या अर्थानं पहिलं उद्दिष्ट या संघटनेचं होतं. आणि म्हणून अशा पद्धतीनं युरोपीय संघ जो आहे तो स्थापन झालेला आहे. आता या बाबतीमध्ये अधिक आपण माहिती जर घेतली तर असं या ठिकाणी आढळून येतं बघा की 1951 मध्ये युरोपमध्ये आता मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं कोळसा आणि पोलाद एकमेकांना त्याची देवाणघेवाण करण्यासाठी ही संघटना निर्माण झालेली आहे. किंवा तिला असंही म्हटलं जातं बघा युरोपीय कोल अँड स्टील कम्युनिटी अशा पद्धतीचं या संघटनेचं नाव आहे. अशाच पद्धतीची संघटना जी आहे 1957 मध्ये बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स, इटली, लक्झेंबर्ग आणि नेदरलँड या 6 देशांनी युरोपीय आर्थिक समुदाय किंवा युरोपियन इकॉनॉमिक कमिटी ही स्थापन केलेली आहे. या संघटना ज्या आहेत त्या एकमेकांमध्ये विलीन झाल्या. म्हणजे स्टील आणि कोल ही संघटना किंवा या ज्या 6 देशांची संघटना होती त्या दोन्ही एकत्र झाल्या आणि नंतर मात्र त्याचं नाव जे आहे ते युरोपियन युनियन किंवा ज्याला EU आपण असं म्हटलं जातं ही संघटना स्थापन झाली. आता 1973 मध्ये एक करार झाला आणि या करारांतर्गत या संघटनेची संसद जी आहे ती निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आता 7 फेब्रुवारी 1992 रोजी मास्त्रिक्ट नावाचा करार झाला. कुठला करार? मास्त्रिक्ट. तुम्हाला रिकाम्या जागेसाठी विचारलं जातं की 1992 ला निर्माण झालेला करार आणि डॅश डॅश अशा पद्धतीने किंवा रिकामी जागा किंवा एका वाक्यामध्ये विचारलं जातं. तर हा करार कुठला आहे? तो म्हणजे मास्त्रिक्ट करार तयार झालेला आहे. 1 जुलै 2013 पासून क्रोएशिया हा नवीन देश त्यामध्ये सहभागी झाला आणि युरोपियन जे देश आहेत युरोपियन युनियन युरोपियन संघ जो आहे या संघटनेमध्ये युरोपातली 28 देश सहभागी झालेले आहेत. त्या ठिकाणी वस्तूंची देवाणघेवाण करतात आणि विशेष म्हणजे या युरोपियन संघातले जे देश आहेत यांनी एक चलन स्वीकारलेलं आहे. त्यांच्या चलनाचं नाव काय आहे? युरो. समजले ना मी काय बोलतोय ते? युरोपियन राष्ट्र जे आहेत यांचं चलन जे आहे ते कुठलं आहे? युरो. भारताचं चलन नेमकं सांगता तुम्हाला? हॅलो, भारतामध्ये कुठलं चलन वापरतो आपण? रुपया वापरतो. अमेरिकेमध्ये डॉलर वापरतात आणि युरोपियन युनियन मध्ये युरो नावाचं चलन वापरतात. आणि यातले 19 देश असे आहेत या 28 पैकी युरोपियन युनियन मधले की या सर्व देशांनी 19च्या 19 देशांमध्ये फक्त आणि फक्त युरो नावाचंच चलन वापरलं जातं आणि या देशांना युरोझोन असे म्हणतात. बघा या ठिकाणी एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत आहे. कुठल्या प्रश्नाचं उत्तर? तर युरोझोन म्हणजे काय? ओके, युरोझोन म्हणजे काय? युरोझोन याचा अर्थ काय की युरोप खंड जो आहे त्यातल्या 19 देशांनी युरोझोन नावाचं जे चलन स्वीकारलेलं आहे त्याला त्या देशांना काय म्हणतात? युरोझोन असं. ओके, युरो चलन वापरणारा झोन किंवा प्रदेश
झोन याचा अर्थ काय? प्रदेश. तर असे या ठिकाणी दिसते बघा, शेवटच्या या स्लाइडमध्ये शेवटची ओळ तुम्हाला दिसते. युरो चलन जे आहे ते 28 पैकी 19 देशांचं अधिकृत चलन आहे. आणि हे जे 19 देश आहेत यांना काय म्हणायचंय? युरोझोन अशा पद्धतीनं या देशांना म्हटलं जातं बघा. आता या ठिकाणी आपण या स्लाइड मध्ये चित्राच्या साह्यानं तुम्ही बघू शकता बघा की युरोझोन या अशा पद्धतीने युरोझोन राष्ट्र अशा पद्धतीचा एक नकाशा आपल्या पुस्तकामध्ये आहे. आता हे जे युरोझोन राष्ट्र आहेत यांचं चलन युरो आहेच आहे, परंतु हे एकमेकांबरोबर आर्थिक मदत करतात. आणि आता एका नवीन गोष्टीची त्या ठिकाणी ते दखल घेत आहेत, ते म्हणजे हवामानामध्ये होणारा जो बदल आहे, पर्यावरण, आरोग्य, परराष्ट्र संबंध, अशा पद्धतीनं हे एकमेकांना मदत करतात. म्हणजे बघा, त्यांची एक प्रकारची घट्ट अशा प्रकारची मैत्री किंवा घट्ट अशा प्रकारची एक संघटना निर्माण झाली, प्रादेशिक संघटना. आणि म्हणून युरोपियन युनियन ही प्रगत राष्ट्रांची संघटना म्हणून ओळखली जाते. आता यामध्ये आणखी एक मुद्दा असा आहे बघा, शेंगेन क्षेत्र. आता शेंगेन क्षेत्र काय प्रकारे आपण या ठिकाणी बघूया. तुम्हाला अगदी थोडक्यात उत्तर द्या म्हणून शेंगेन क्षेत्र म्हणजे काय, अशा पद्धतीने प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. आता शेंगेन क्षेत्र जो आहे, हा शेंगेन क्षेत्र म्हणजे काय, तर 1985 साली या शेंगेन क्षेत्राची निर्मिती झालेली आहे. आता युरोपियन संघाची ही सर्वात महत्वाची कामगिरी किंवा सर्वोच्च कामगिरी म्हणून ओळखली जाते. आता लक्झेंबर्ग देशातील शेंगेन हे एक खेडेगाव आहे. आणि या खेडेगावामध्ये देशाच्या अंतर्गत सीमा मुक्त करण्यात आल्या. म्हणजे युरोपमधले जे देश होते त्यातले त्या शेंगेन प्रदेशातले त्या देशांनी आपल्या ज्या सीमा आहेत त्या मुक्त केल्या. फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, लक्झेंबर्ग आणि नेदरलँड या देशांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या. हॅलो, आवाज क्लिअर येतोय का? हॅलो, हो येतो ना सर. हा, तर यामध्ये कुठले देश आहेत बघा, फ्रान्स आहे, जर्मनी आहे आणि बेल्जियम आहे. या देशांनी सह्या केल्या आणि हा करार शेंगेन या गावामध्ये झाला. गावाचं नाव आहे बरं का, शेंगेन. आणि शेंगेन गावामध्ये झाला म्हणून त्याला शेंगेन क्षेत्र असं समजलं जातं. कधी झाला हा करार? 1985 साली झाला. आणि लक्झेंबर्ग देश आहे, या देशामध्ये एक खेडगाव एक शेंगेन, आणि या ठिकाणी हा करार झाला आणि म्हणून त्याला शेंगेन क्षेत्र किंवा शेंगेन करार असं म्हटलं जातं. आता या करारानुसार या शेंगेन क्षेत्रातले जे देश आहेत, 26 देशापैकी, म्हणजे किती देश आहेत बघा याच्यामध्ये, मोठी संघटना आहे ही. किती देश आहेत? 26 देशांपैकी कोणत्याही देशामध्ये 90 दिवसासाठी व्यवसाय करायला किंवा पर्यटनासाठी त्या ठिकाणी जाता येतं. बघा बघा कशी सोय केली, प्रगती विनाकारण नाहीये युरोप खंडाची. एकमेकांना मदत जी आहे ती करत असताना व्हिसा वगैरे आपण जो म्हणतो, पासपोर्ट, या 26 देशांना एकमेकांना व्हिसा पासपोर्टची गरज नसते. ती म्हणजे 90 दिवसांसाठी. 90 दिवसांसाठी ते दुसऱ्या देशामध्ये या 26 पैकी कोणत्याही देशामध्ये जाऊ शकतात. त्या ठिकाणी व्यापार करू शकतात किंवा फिरण्यासाठी, पर्यटनासाठी जाऊ शकतात. आणि म्हणून या शेंगेन क्षेत्राला एक वेगळं महत्व प्राप्त झालेलं आहे. आता अशा पद्धतीनं हे शेंगेन क्षेत्र जे आहे, त्या शेंगेन क्षेत्राच्या बाबतीमध्ये एकमेकांना सहकार्य जे आहे ते केलं जातं. आता यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे युरोपियन महासंघाचे कार्य. आता हे कार्य जे आहे ते तुम्हाला फारसा काही याच्यावर मोठा प्रश्न जो आहे तो विचारला जात नाहीये, परंतु याच्यातले जे 4 भाग जे आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. या युरोपियन महासंघाचे हे 4 भाग तुमच्या समोर आहे बघा, स्लाइड तुम्हाला दिसते. पहिला भाग आहे युरोपियन आयोग, दुसरा आहे युरोपियन संसद, तिसरा आहे युरोपियन परिषद आणि चौथा आहे युरोपियन न्यायालय. ओके. आता युरोपियन आयोग जो आहे तो म्हणजे कार्यकारी विभाग आहे
आणि नोकरशाही त्यामध्ये असते. युरोपियन संसदेमध्ये 751 सदस्य आहे आणि या युरोपियन युनियनची, या युरोपियन महासंघाची जी परिषद आहे, बैठक जी आहे, ती वर्षातून 4 वेळा या ठिकाणी भरत असते. बघा, टाइम लिमिटचा मेसेज आलाय आपल्याला झूमचा. ठीक आहे, आणखी 5 मिनिटात आपण संपूया. हे बघा, ही युरोपियन परिषद जी आहे, ही परिषद वर्षातून 4 वेळा भरते आणि या 4 म्हणजे साधारणपणे 3 महिन्यातून एकदा परिषद भरते. आणि युरोपियन महासंघातले एकमेकांचे वाद असतील, काही त्यांच्यातले प्रश्न असतील, अडीअडचणी असतील, त्या ठिकाणी समजून घेतल्या जातात. आणि एखादा देश जर नाराज असेल तर त्याचं ते नाराजी काढली जाते आणि पुन्हा एकमेकांना कशा पद्धतीने सहकार्य राहील अशा पद्धतीने प्रयत्न या युरोपियन महासंघातून केला जातो. आणि जर समजा काही वाद निर्माण झाला या युरोपियन महासंघामध्ये तर त्यांचं स्वतंत्र अशा पद्धतीने न्यायालय आहे आणि या न्यायालयामधून कायदे आणि करार याचा अर्थ जो आहे तो लावला जातो आणि एकमेकांची जी नाराजी आहे ती काढली जाते आणि एकमेकांना सहकार्य जे आहे ते केलं जाताना दिसून येते. अशा पद्धतीनं या युरोपियन युनियनचं जे आहे ते कामकाज चालताना आपल्याला दिसून येते. आता यानंतर हे बघा, ब्रेक्झिट ही जी संघटना आहे, इथपासूनचा राहिलेला जो भाग आहे आणखी 1 तासामध्ये आपल्याला घ्यावा लागेल, कारण आपल्याला या ठिकाणी मेसेज जो आहे तो झूमचा आलेला आहे की आपलं टाइम लिमिट आता होत आलेलं आहे. आपण या ठिकाणी थांबणार आहोत. आता एवढं लक्षात ठेवा तुम्ही की ब्रेक्झिट पासून पुढचा भाग या पहिल्या प्रकरणातला राहिलेला आहे, तो आपण पुढच्या तासाला घेऊया. ओके, आतापर्यंतचा जो आपण भाग याच्यावर चर्चा केली हे समजतंय का तुम्हाला? हॅलो. हो सर. हा, तर बघा या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत ते सगळे मुलं ऍड होत नाही, हा सगळ्यात महत्वाचा मोठा प्रश्न आहे. ठीक आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की बऱ्याच मुलांनी अजून ऍडमिशन घेतलेलं नाही. त्याचं कारण काय बरं का, काही मुलं काय सांगतात ऍडमिशन का घेतलं नाही, तर त्यांचं असं म्हणणं आहे की आपण ऍडमिशन घेतलं, 800 रुपये फी भरली आणि कॉलेज जर सुरू झालं नाही तर आपले 800 रुपये वाया जातील. बघा कसं कारण आहे. आता योग्य आहे का? कॉलेज सुरू होणारच आहे. ओके, कॉलेज सुरू होणारच आहे. आणि जर समजा शासनानं सांगितलं की ज्या मुलांनी ऍडमिशन घेतलंय त्या मुलांच्या एका सेमिस्टरची परीक्षा घ्या, ती मुलं पास झाली, बाकीच्यांनी ऍडमिशन नाही घेतलं, ती 11वीतच राहायची का त्यांनी? आणि म्हणून ज्या मुलांनी ऍडमिशन घेतलेलं नाही अशांना निरोप तुम्ही द्या की लवकरात लवकर ऍडमिशन घेऊन टाका. दुसरी गोष्ट, तुमच्या जवळपासच्या परिसरामध्ये जी 10वीची मुलं असतील, अजून अशी अनेक मुलं आहेत की त्यांनी शाळेतून दाखलाही नेलेला नाही, निकालही घेतलेला नाही आणि 11वीला ऍडमिशन सुद्धा घेतलेलं नाही. आपल्याकडचं सायन्सचं ऍडमिशन फुल झालंय, कॉमर्सचं ऍडमिशन फुल झालंय, आता फक्त जागा आहेत त्या आपल्या आर्ट्सकडं आणि ते सुद्धा एवढ्या आठवड्यामध्ये ऍडमिशन फुल होण्याची शक्यता आहे. लवकरात लवकर काय करायचंय, तुम्ही ऍडमिशन घेऊन टाकायचं सांगा त्यांना 11वीला सुद्धा, बरं का. कारण आता काय झालंय की आता टाइम जो आहे तो थोडा राहिलेला आहे. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट आणखी एक अशी की ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे त्या सगळ्या मुलांनी अभ्यासाला आता वेळ काढा थोडासा आणि अभ्यास करायला सुरुवात करा, कारण तुमचं हे महत्वाचं 12वीचं वर्ष आहे. ओके, त्यामुळं सर्वांनी अभ्यासाला सुरुवात करा. आणि तुमची जर समजा काही अडचण असतील, तुमच्या काही समस्या असतील तर आमचे जे नंबर आहेत तुमच्याकडे आहेत, ओके, व्हॉट्सअपचे नंबर आहेत, तुम्ही काय करू शकता त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, थांबायचं मग आपण इथं. हॅलो, हा आपण थांबूया म्हटलं इथं. चालेल. ओके.